राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची प्रतीक्षा आहे आणि अशातच प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेवरून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ कोण हे ठरल्याचं कळतंय। मुंबईत भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला काय मिळणार, मुंबईची भरपाई ठाण्यात होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा रिपोर्ट पाहूया। भाजपनं उचलला मोठ्या भावाचा विडा। मुंबईवरून महायुतीत जागा वाटपाचा तिढा। मुंबईत भाजपचं 150+ टार्गेट, शिंदेच्या वाट्याला काय? सर्वोच्च न्यायालयानं 4 ते 5 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर राज्यातल्या नेत्यांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसात वाजणार आहे। यात मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना छोटा भाऊ असेल अशी माहिती सूत्रांकडनं पुढे येते। मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे। मुंबईत भाजपचे 85 नगरसेवक आहेत। शिंदेकडे ठाकरेंकडून जोरदार इन्कमिंग झालंय, पण संख्या 40च्याच घरात आहे। शिंदे सेनेकडे माजी नगरसेवकांची संख्या कमी असल्यानं भाजपचा वर्चस्व दिसतोय। मुंबईत भाजपकडून 150+ नारा दिला गेलाय। मुंबई महापालिकेत आजवर धनुष्यबाणाची चलती राहिल्यानं या जागा वाटपावरून चर्चा रंगली आहे। शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत भाजपपेक्षाही ठाकरेंच्या शिवसेनेशी स्पर्धा करण्याचं खरं चॅलेंज असेल। विधानसभेप्रमाणे ठाकरेंपेक्षा वरचढ कामगिरी करण्याचा प्रयत्न अर्थातच शिंदेचा असेल। त्यामुळे मुंबईच्या बदल्यात ठाण्यात शिंदे आपणच कसे मोठे भाऊ राहू या दृष्टीनेही प्रयत्नशील राहतील। ठाणे महापालिका अस्तित्वात आल्यापासून ठाण्यात शिवसेनेची सत्ता राहिली आहे। ठाणे हा आधी शिंदेचे राजकीय गुरु आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंदी दिघे यांचा गड आणि आता शिंदेचा बालेकिल्ला। या बालेकिल्ल्यावर आजवर अनेकदा भाजपने ठक्क करण्याचा प्रयत्न केला, पण शिंदेनी आपला गड अबाधित राखला। त्यामुळे शिंदेनी मुंबईत कमी जागा घेतल्यास त्यांची भरपाई शिंदे ठाण्यातून करून घेतील अशी चर्चा आहे। महायुतीत प्रामुख्यानं मुंबई महापालिकेवरून शिवसेनेशी डील करताना भाजपनं अंतर्गत सर्वेक्षणाचाही आधार दिलाय। यानुसार भाजपनं 150हून अधिक जागा लढल्यास याचा भाजपला आणि पक्षाला फायदा होईल असं निरीक्षण सांगितलं जात आहे। पण यावरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात। म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे। मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाहीये, याला अवधी आहे। असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ। आता तुमच्याकडून जी बातमी मी बघतोय, म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय तर मला तर काही माहिती नाही। पण माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व आहेत, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भाऊबंदी ठरेल। जागा वाटपावरून महायुतीत हे प्रतिक्रिया नाट्य रंगलेलं असतानाच तिकडे विरोधकांनी सुद्धा यावरून डिवचलंय। भाजप तांत्रिक दृष्टिकोनातून ठरतोय का? संख्या म्हणजे दुसऱ्याकडनं तुम्ही उमेदवार पळून घ्यायचे, त्यांना आम्हीच दाखवायचं, त्यांना निधीची तरतूद जे सिटिंग नगरसेवक आमदारांना द्यायची नाही, आम्हाला आमदारांना फंड द्यायचा नाही, आमच्या मतदारसंघामध्ये निधी आणायची नाही, येईल त्याला निधी देण्याची पुरवठा करायचं आणि मग आर्थिक आणून घेऊन तुम्ही तुमची संख्या वाढवण्याचं काम दाखवत असतील तर तांत्रिक कदाचित ते पुढे असतील। भाजपनं तो सर्वे एकनाथ शिंदेसाठी केला किंवा आम्ही मोठे भाऊ आहोत, तर आमचा काही संबंध नाही त्यांच्याशी। आम्ही काय त्यांची युतीत आहेत काय? ते एकनाथ शिंदेला दाखवण्यासाठी सर्वे केलाय त्यांनी की बघ आम्ही मोठे भाऊ आहोत। ते ठाण्यात सुद्धा काही दिवसांनी स्वतःला मोठा भाऊ म्हणतील। ते आज भाजप म्हणत असेल की ते मोठा पक्ष आहेत, नाही तर मोठा भाऊ महानगरपालिकेमध्ये आहेत, तर मग अप्रत्यक्षपणे भाजप सांगते शिंदे साहेबांच्या पक्षाला तुमची ताकद मुंबईतून संपलेली आहे, हे तुम्ही मान्य करा। तुमचं वर्चस्व आणि तुमचं अस्तित्व हे कदाचित फक्त ठाण्यापुरतं आहे, तिथं तुम्ही मोठा भाऊ राहा। म्हणजे महाराष्ट्र सोडा, मुंबई सोडा, ठाण्यापुरता विचार करा, हा संदेश भाजपने शिंदे साहेबांना दिला।
आजवर मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे। मागच्या निवडणुकीत भाजपनं कडवी झुंज दिली, पण भाजपचा महापौर बसण्याजोगं निखळ यश भाजपला मिळालं नाही। अशात आता 150+ नारा देत भाजप काय साध्य करणार आणि मुळात भाजपनं या 150 जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या तर यावरून शिंदे आणि ठाकरेंचं राजकारण कसं बदलणार हे सुद्धा पाहणं रंजक असेल। महायुती म्हणून निवडणूक लढवणार असा जो काही सध्याच सांगितलं जात आहे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असाही पर्याय महायुतीचे नेते सांगू लागले आहेत। तर तिथे हे 10च पर्याय आहे की मैत्रीपूर्ण लढा, निवडून आल्यानंतर मग एकत्र या, असा फॉर्म्युलाच त्यामध्ये निर्माण होऊ शकतो। कारण 70-75 जागांमध्ये शिवसेना समाधानी राहणार नाही, कारण आता बऱ्याच प्रमाणात हे जे शिवसेनेमध्ये इन्कमिंग झालंय त्यांना एक आश्वासन दिलं गेलं की तुम्हाला आम्ही निवडणुकीत उमेदवारी देणार, तर त्यांना कुठून देणार उमेदवारी? शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर प्रतीक्षा असलेली ही मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने अधिकच प्रतिष्ठेची असेल, कारण ठाकरे ब्रँडच्या भविष्यासोबतच आजवर मुंबई महापालिकेतील धनुष्यबाणाच्या करिश्म्याचीही यावेळी परीक्षा असेल। आणि त्यामुळेच शिंदे सहजासहजी मुंबई भाजपला सोडणार की यावरून महायुतीत शेवटपर्यंत शहाचं राजकारण रंगणार हेही पाहणं महत्वाचं असेल। मुंबईहून सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।